मराठी अक्षरभारती इयत्ता 10वी भाग 1 स्थूल वाचन. मोठे होत असलेल्या मुलांनो. लेखक डॉक्टर अनिल काकोडकर. यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1943 साली झाला. ते भारतातील प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आहेत. थोरियम या इंधनावर आधारित अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणूनही डॉक्टर अनिल काकोडकर यांना ओळखले जाते. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्ररूपी स्थूल वाचनाद्वारे आपल्या कामाप्रती आदर, जबाबदारी, चिकाटी, जिद्द प्रत्येक विद्यार्थ्यात असावी यासाठीचे मार्गदर्शन त्यांनी आपल्या आयुष्यातील अनुभवाद्वारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण पाठाला सुरुवात करणार आहोत. मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे दोनही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचेच आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. लघुरूप म्हणजेच छोटे रूप, शॉर्ट फॉर्म. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्षे झाली होती. आम्ही जवळपास 100 मुले होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी बाबा 3-4 वेळा आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. लेखकाने स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व असे कोणाला म्हटले आहे तर डॉक्टर होमी भाभा यांच्याविषयी. स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व म्हणजे काय तर उत्साही, प्रेरणादायी, इन्स्पायरिंग, मोटिवेटिंग पर्सनॅलिटी. तर आता आपण डॉक्टर होमी भाभा यांच्याविषयी अधिक माहिती मिळवणार आहोत. डॉक्टर होमी भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 रोजी एका पारसी कुटुंबात झाला. त्यांचे वडील जहांगीर बाबा हे बॅरिस्टर होते. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये बऱ्याच प्रकारची पुस्तकं होती. त्यामुळे डॉक्टर होमी भाभा यांना वाचनाची आवड निर्माण झाली. बाबा यांचे प्राथमिक ते 10वीपर्यंतचं शिक्षण मुंबईत झाले. कला, संगीत, चित्रकला यातही त्यांना आवड होती. त्यांनी मेकॅनिकल इंजिनियर ही पदवीही संपादन केली. डॉक्टर होमी भाभा यांनी आपल्या देशात अणुभट्टीची स्थापना केली. या भट्टीचा वीज निर्मितीसाठी उपयोग केला जाऊ लागला. 18 मे 1974 या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला. डॉक्टर होमी भाभा यांना फादर ऑफ न्यूक्लिअर प्रोग्रॅम असेही म्हटले जाते. असे हे स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर होमी जहांगीर भाभा हे
24 जानेवारी 1966मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सभेला जात असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं. आता वाचनाकडे वळूया. एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुलं मुली आहोत, पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे? ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला. आणि मुलांनो, स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे. पण अंतिमतः स्वतःच स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत. डॉक्टर होमी भाभा यांच्याकडून मिळालेल्या पहिल्या अनुभवातून डॉक्टर अनिल काकोडकर यांना आपल्याला काय संदेश द्यायचा आहे की माणसाचा स्वभाव असा असतो की आपल्या मालकाने, बॉसने जेवढं काम दिलं असेल तेवढंच करायचं, त्या पलीकडे डुंकूनही बघायचं नाही. जैसे की मम्मी मम्मी मेरी पढ़ाई हो गई. अच्छा हो गई, वेरी गुड. अभी एक काम करना, थोड़ी रीडिंग कर और स्पेलिंग लिख. क्या मम्मी, मेरी टीचर ने तो इतनी पढ़ाई दी है, मैं और पढ़ने वाला नहीं हूँ, लेकिन यह बात गलत है. बोट धरून चालवणे म्हणजे आधार देऊन मार्ग दाखवणे. टू लेंड अ हेल्पिंग हैंड. जब हम छोटे रहते हैं तभी माँ बाप उंगली पकड़ के हमें चलाना सिखाते हैं. बाद में हम लोग बड़े होते हैं, स्कूल में जाने लगते हैं, तो मम्मी डैडी बाजू में बैठ के ABCD कैसे लिखते हैं वो उंगली पकड़ के सिखाते हैं. ये सारी बातें 8-10 साल तक ठीक है, लेकिन हम तो बड़े होते जा रहे हैं, तो बिना पेरेंट खुद की रिस्पॉन्सिबिलिटी रहती है कि खुद की राह देखना, मुझ में क्या टैलेंट है, उसमें क्या कमी है, उसे ढूंढना, उसके ऊपर प्रैक्टिस करना और उसमें खुद को बिझी रख. जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की स्काय इज लिमिट. या वाक्याचा लेखकाच्या मनावर इतका परिणाम झाला की पुढे त्यांनी स्वतःवर, स्वतःच्या कामावर विश्वास ठेवून अनेक कामात रस घेतला आणि हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त करून दाखवले. आता आपण लेखकाच्या दुसऱ्या अनुभवाकडे जाणार आहोत. सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. एखाद्या मेटलवर, धातूवर गंज चढला असेल, गंज म्हणजे रस्ट, तर त्याला कोटिंग देणे, त्याला तापवणे, ही जी प्रक्रिया असते त्याला मेटलायझिंग प्रोसेस असे म्हणतात. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती. यंत्रसामग्री म्हणजे मशिनरी, पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो,
पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आत्ता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःला सर्व करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. व्याप्ती म्हणजे विस्तार, एक्सपान्स. हे करूया, ते करूया असं बरंच काय काय म्हणाले आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे? तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवं असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो, आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन. तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आत्तापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलंय तू हे करू शकतोस. आणि आत्ता हेही लक्षात घे, मी एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना कामं सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना कामं सांगणं हे योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. लेखक जेव्हा बार्कमध्ये इंजिनियर म्हणून कामाला लागले, त्यावेळी त्यांना मेटलायझिंग प्रोसेसवर काम करायला सांगितले. त्यावेळी त्यांनी अनेक डिमांड्स ठेवले. मुझे वेल्डर चाहिए, फोरमन चाहिए, लेकिन उनकी यह मांगे पूरी नहीं की गई क्योंकि वे लेखक की परीक्षा लेना चाहते थे कि उनको जो काम दिया है वो उन्हें आता है या नहीं. जब भी वो परीक्षा में पास हो गए, उन्होंने अपना काम करके दिखाया, तभी उनकी मांगे पूरी करने की कोशिश की. तब लेखक ने मनाई की. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये तसेच करतो. उदाहरणार्थ मराठी एज्युकेशन असते, त्यावेळी आपल्याला चान्स मिळतो, पण आपण काय म्हणतो, नहीं नहीं टीचर, हम लोगों ने तो कभी भाग नहीं लिया, हमें स्टेज पर जाने के लिए डर लगता है. लेकिन मुझे बताओ, हम लोगों ने कभी स्टेज पर जाने की कोशिश ही नहीं की, तो डर कैसे जाएगा. इसी को ही कहते हैं प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे. राजकारणी लोग सिर्फ घोषणा देते हैं, जब सीट पर आते हैं तो उनकी स्थिति गांव भर ढिंडोरा आणि हाथी कटोरा जैसी स्थिति होती है. लेकिन जो सच्चे दिल से काम करते हैं वो कभी भी दूसरों को बोलते नहीं, उनके कार्य से ही वो प्रख्यात होते हैं. जैसे कि मदर तेरेसा, बाबा आमटे जैसे लोगों ने आधी केले मग सांगितले. लेखकाने आपल्याला संदेश दिला आहे की तुम्ही स्वतःची कामे करा, दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका, कोणत्याही कामाला कमी लेखू नका. जे काम मिळेल ते करा आणि त्याच्यातून अनुभव घेऊन मोठे व्हा. येथे मला एक उदाहरण द्यायचे आहे, ते म्हणजे धीरूभाई अंबानी यांचं. ते सुरुवातीला एका पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्याचे काम करायचे. काम करत असताना ते बऱ्याच गोष्टी शिकले आणि त्यातून त्यांनी एक लहानशी पेट्रोलची कंपनी सुरू केली. आणि आज आपण त्या कंपनीचा किती विस्तार झाला आहे हे आपण पाहतो. आणि म्हणूनच जिद्द, चिकाटी, स्वत्व यावर विश्वास ठेवून आपल्याला मोठं व्हायचं आहे. हा पाठ संपलेला आहे. सबस्क्राईब, शेअर, लाईक करायला विसरू नका.